श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे गुणार्णवम्। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र परम पूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवान सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये पूर्व चर्चेमध्ये समयसाराचं महत्त्व सांगून आज त्या समयसाराचा आधारभूत असणारा जो जीव आहे, जे महामुनिराज आहेत, तेच वास्तविक कमी काळामध्ये मोक्षाची प्राप्ती करून घेतात, अशा पद्धतीचा आशय समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी गाथा म्हणतात। द्रव्य शुद्धिं परां क्षेत्र काल शुद्धि च निर्मले भाव शुद्धिं समाश्रित्य दृढं संवर्णनं परम् चारित्रे यत ते नित्यं दर्शनानपूर्वके यस्तपस्वी विरागी च निर्वाणं लभते चिरात्। जो वीतराग तपस्वी निर्मल द्रव्य शुद्धि, क्षेत्र शुद्धि, काल शुद्धि और भाव शुद्धि का आश्रय लेकर तथा उत्कृष्ट दृढ़ संवर्णनों का आश्रय लेकर सम्यक दर्शन और सम्यक ज्ञान पूर्वक चारित्र के धारण करने में सदा प्रयत्न करता रहता है, वह मुनि शीघ्र ही मोक्ष प्राप्त कर लेता है। जे वीतरागी तपस्वी निर्मळ द्रव्य शुद्धि, हा निर्मळ शब्द जो आहे तो निर्मळ शब्द द्रव्य, क्षेत्र, काल, भाव शुद्धि सगळ्यांच्या ठिकाणी लावायचा। द्रव्य शुद्धि म्हणजे काय? जे द्रव्य जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष सगळे शुद्ध द्रव्य आहेत। ह्या द्रव्यांच्या बाबतीत शुद्धी, मग मी आता कुठला द्रव्य आहे? मी जीवद्रव्य आहे। तर माझ्या जीवद्रव्याची म्हणजे माझी सुद्धा शुद्धी जोपर्यंत असणार नाही, मग शारीरिक शुद्धी असू दे, मानसिक शुद्धी असू दे, भावशुद्धी पुढं आहेच, पण द्रव्य शुद्धीमध्ये फक्त शारीरिक आणि मानसिक ह्या 2 शुद्धी सुद्धा फार आवश्यक आहे। आणि जोपर्यंत ती निर्मळ द्रव्य शुद्धी असणार नाही, एक चांगलं कार्य व्हायला ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते। द्रव्याची शुद्धी पाहिजे, क्षेत्राची शुद्धी पाहिजे, काल म्हणजे वेळ व्यवस्थित पाहिजे, आणि भाव म्हणजे परिणाम व्यवस्थित पाहिजे। तुम्ही काय म्हणताय? घरात बसून आम्ही धर्मच करतोय की मंदिरातच जायचं काय काम आहे? आम्ही मंदिरात जरी येत नसलो, आम्ही बाहेर कट्ट्यावर जरी बसत असलो, तरी आम्ही धर्माचंच काम करतोय,
आम्ही वाईट काय कुणाचं करतच नाही. आम्हाला 100% मान्य आहे तुम्ही धर्माचंच काम करायला लागलाय. पण तेच तिथं बसून जे काम करणार आहे तेवढ्याच वेळेत तेवढ्याच कष्टामध्ये जर योग्य ठिकाणी येऊन जर आम्ही काम केलो, योग्य वेळेत केलो आणि योग्य विचारानं केलो तर तेवढ्याच कष्टामध्ये अजून जास्त काम होऊ शकतं, चांगलं होऊ शकतं. त्यामुळं द्रव्यशुद्धी फार महत्त्वाची आहे. लोकांना विकल्प काय आहे, आमचे भाव चांगले आहेत की नाही, मग हाताला जखम झाली म्हणून काय झालं, शरीरामध्ये कॅन्सरसारखा किंवा अन्य कुठला तर रोग असला तर काय झालं, अंगावर थोडं पांढरं आहे त्याला काय होतं आहे, आहार घ्यायला काय होतं आहे, मग पूजेला काय होतं आहे, आमचे भाव चांगले आहेत की. हे शरीर ज्यांचं चांगलं आहे, जे आहार देतात त्यांच्या भाव परिणामांच्या पेक्षा आमचे परिणाम श्रेष्ठ आहेत, मग आम्हाला का घेत नाहीत. जैन धर्मामध्ये केवळ परिणामांची शुद्धी सांगितली नाही आणि केवळ द्रव्यशुद्धी सांगितली नाही, सगळ्या शुद्धी अपेक्षित आहे. मनाची शुद्धी पाहिजे, वचनाची शुद्धी पाहिजे, कायेची शुद्धी पाहिजे. म्हणताना मन आणि मन एक पवित्र असेल ना, बाकीच्या मग पुढच्या गोष्टी पण पवित्र होतात. पहिला सगळ्यात आपल्या मनामध्ये वैचारिक पातळी योग्य पाहिजे. मग मन व्यवस्थित असेल तर मग हे सुम्या असं शब्द येतच नाहीत. मग तिथं बरोबर ए सुमित असं प्रेमाचे शब्द येतात. जनरली चर्चा चालू आहे. आणि मग इथं ठीक आहे, चौक्यामध्ये तसं बोलवला तर शास्त्राप्रमाणे सांगितलं तुमच्या वचनाची शुद्धी गेली, कारण तुमचे वचन शुद्ध आहेत काय ते नाही. तुमचे परिणाम त्या समोरच्या व्यक्तीबद्दल शुद्ध आहेत काय नाही. मग मन शुद्धी नाही, वचनाची शुद्धी नाही, आणि मग आपापच मनामध्ये तिरस्कार आणि द्वेष असला तर शारीरिक सुद्धा आपल्या परिणामांची शारीरिक क्रिया सुद्धा चुकतात. म्हणून चौक्यामध्ये अत्यंत संवेदनशील चर्चा असली पाहिजे. कुठलेही शब्द, चुकीचे शब्द, अपशब्द, ईर्षाळू शब्द, हिंसात्मक शब्द असे कुठलेही असता कामा नयेत. म्हणून मी चौक्यात तुम्हाला आत यायच्या अगोदर विचारून या म्हणतोय. मला नवं, ज्यांचा चौका आहे त्यांना, म्हणजे मला तुमची पण परीक्षा होते आणि त्यांची पण उद्या. हात येऊ काय, मग ही किती शानी आहे लगेच करते आम्हाला, म्हणजे किती मन इज्जत शुद्ध आहे, पवित्र आहे. एक एक बायका तर आहेत, हात येतो बघ, डायरेक्ट आदेशच नाही. तुम्हाला लक्षात ठेवा, हे धर्म आहे, तुम्ही समजू नका. प्रत्येक गोष्ट शास्त्रात ओळखू नका. हे शास्त्रातच लिहिलंय, फक्त ती भाषा वेगळी आहे, तुम्हाला कळली नाही. लक्षात ठेवा. मनशुद्धीचा अर्थ काय, तुमचं मन पवित्र आहे की नाही. ते काय आता हनुमानासारखं फाडून तर करणार नाही. म्हणजे तुम्ही येताना शुद्धी सांगताना, तुमचे पदार्थ घेऊन आलेलं ते सांगताना तुमचं मन किती शांत आहे, तुमचं मन किती स्थिर आहे, तुमचं मन किती म्हणजे पवित्र आहे हे लक्षात येते. त्यामुळं तुम्ही चौक्यात येताना सुद्धा हात जोडून नम्रतेपूर्वक, मी चौक्यात येऊ काय तुमच्या, मग चौकवाल्यानेच या म्हणायचं स्वातीताई. आपण तिथं जाऊन मॅनेजरहून मालक व्हायचं नाही. चौक्यात आज सकाळी चौका एकट्यांचा आणि दीदी लोक सांगतात यात, म्हणजे तुम्हाला तासभर बसायला दिलं की तिथं झोपून मोकळं तुम्ही. इंग्रजांच्या घरात आपण जन्मलो नाही, व्यापारी होऊन यायचं आणि राजकर्ते बनायचं, आहार द्यायला म्हणून यायचं आणि त्या घरचे मालकच व्हायचं नाही. ती जबाबदारी कुणाची आहे या म्हणायचा. आपला अधिकार आहे बाहेरच्या लोकांचा काही नाही. चौक्यात या म्हणायचा अधिकार त्या चौक्याच्या मालकाचा आहे. तुम्ही किती नम्रतेनं विचारताय आणि तुम्हाला त्या चौकीवाले किती नम्रतेनं या हो या जय जिनेंद्र या म्हटले की म्हणायचं हिजं पण मन या की काय नको म्हटल्यावर राहणार आहे.
मग आमच्या लक्षात येते ह्यांचा दोघांचा किती 36च्या आकड्यासारखा प्रेम आहे. बघ आपण म्हणायचं जोपर्यंत ही चौक्यात आहे तोपर्यंत ही चलबिचलच असणार आहे, आणि जोपर्यंत हिच्या चौक्यात ती आहे तर ती पण चलबिचल असणार आहे. मी लक्ष देतोय, पहिला असल्याच्या घेतोय आहार जा म्हणतोय, उद्यापासून असंच करशील. पहिल्यांदा आहार द्यायला मिळते म्हणून मन बिघडू नका. लक्षात ठेवा, येणाऱ्यांनी अत्यंत निर्मळ मनानं, जसं गाई चारा दूध देताना मी दिलेलं दूध गरीबाला जाणार आहे का श्रीमंताला जाणार आहे याचा भेदभाव ठेवत नाही, ती दूधच देत असते. तसं श्रावकांनी आहारला जात असताना मी कुणाच्या घरात चाललोय याचा संबंध नसतो. मी किती मोठ्या आचार्यांना आणि बारक्या साधूंना आहार देतोय ह्याच्याशी त्यांनी संबंध ठेवायचं नसतंय. त्यांनी संबंध फक्त ठेवायचा असतो की मी एका दिगंबर मुनी महाराजांना, एक ग्रहत्यागी साधूला मी आहार द्यायला लागलो. त्यामुळे निर्मळ मनानं तिथं जायचं असतंय, आणि बोलवणाऱ्याने इतकी निर्मळ मनानं बोलवायचं असतं की मी असंच जर या भगिनीला मी घराकडे बोलवलं असतो तर ती आली असती का? नाही. आज माझ्या घरात गुरु आले, माझ्या घरात माताजी आल्या, साधू आले, त्या निमित्ताने किती लोक या लागल्यात. आणि असंच आली असती तर आणि कांदा पोहे करून द्यायला लागलं असतं, आणि चहा करून द्यायला लागलं असतं, उपीट करायला लागलं असतं, आणि एवढं खाऊन आणि ती जाताना काय देऊनच्या देऊन साधा चहा दिल्यात बघा, स्पेशल चहा पण दिलं, असं नावं ठेवत जातात पाहुणं. पण महाराजांना आहार द्यायला आल्यानंतर बघा त्या चौक्यात किती आहार चांगलं केलं, तुमच्या घराण्याबद्दल कौतुक करत जातात. ही भूमिका असते, लक्षात ठेवा साधूंची. म्हणून येताना जाताना ज्यांच्या घरात चाललोय ते जाणारी लोकांनी, जी लोक आपल्या घरात बोलवा लागले ती लोक सगळ्यांनी अत्यंत मनाची शुद्धी, परिणामांची शुद्धी सगळं ठेवून तिथे गेलं पाहिजे. म्हणून द्रव्य शुद्धीमध्ये हे मन आणि हे शरीराची शुद्धी लागते. त्यामुळे ही जी असतं ना ह्याला अशुद्ध शरीर मानलं जातं, आणि अशुद्ध शरीरांनी आहार द्यायचा नसतो. मग तुमच्या मनात एक शंका आहे की मग एक एक महाराजांना पांढरं झाले त्यांना कसं चालतंय? साधू होण्याच्या अगोदर पांढरं झालं असेल तर त्यांना दीक्षा घेता येत नाही. कितीही धार्मिक साधू असू, श्रावक असू दे, असाध्य रोग झाला असेल आणि जर त्याचं मरण जवळ आले असेल तर त्यांना श्रावक अवस्थेमध्ये प्रतिमा देऊन त्यांची समाधी करू शकतो, पण त्यांना दीक्षा देऊन कधीही समाधी घेता येत नाही. घेणाऱ्यांनाही दोष आहे आणि देणाऱ्यांनाही दोष आहे. ऐकायला लागलंय काय? भावी आचार्यांनो, भावी आचार्य आहेत सगळे, परमात्मा आहेत. असाध्य रोग झाला असेल तर मरणासन्न अवस्थेत सुद्धा दीक्षा देता येत नाही, आणि घेणाऱ्यांनी घ्यायचं नसतं, देणाऱ्यांनी द्यायचं नसतं. आज नुसता प्रतिष्ठा, सन्मान, आणि माझ्या बायोडाटामध्ये कुणाच्या, चंद्रपूर सागर महाराजांच्या बायोडाटामध्ये 100 दीक्षा दिली, 50 दीक्षा दिली, हे अंक वाढवायसाठी आज सगळं चालू आहे की असं नसतंय. लक्षात ठेवा, कमीत कमी 15-20 वर्ष प्रतिमा धारण करून त्या पण प्रतिमेमध्ये 7, 8, 9 प्रतिमा एकासन केले असतील, 1, 2, 4दा जर केशलोचन झालं असेल, आणि जर त्या प्रतिमाधारी व्यक्तीचं अचानक जर असं मृत्यूला सामोरे जाणाऱ्यासारखं असा जर अचानक प्रसंग आला असेल तर यदा कदाचित त्याला कुठलाही असाध्य रोग नसेल, कॅन्सर वगैरे असे
तर त्या साधू त्या श्रावकाला एखाद्या वेळेला अचानक तुम्ही दीक्षा दिला तर काही दोष नाही, कारण तो श्रावक प्रतिमेचं 8 प्रतिमा 9 प्रतिमेचं पालन 2-4 वर्ष झालं करतोय, एकासन करतोय, केशलोच करतोय, सगळं पालन करतोय. त्यामुळं अशा साधूंना श्रावकांना द्यायला काय अडचण. पण ज्याने कधीच काय केलं नाहीत, नुसतं बस्तीला गेलेत, रात्री भोजन त्याग आहे, कंदमुळं त्याग आहेत, आणि मरायच्या वेळेला दीक्षेचं भाव झाले, अंतिम समयाला दीक्षेचं भाव झाले, द्या दीक्षा द्या दीक्षा. त्यांना उठायची शक्ती नाही, आहारला जायची शक्ती नाही, एकदा प्रतिक्रमण नाही, केशलोच नाही, काही नाही, कशी दीक्षा होते बरं. म्हणून दीक्षा घेण्यासाठी सुद्धा दीक्षा घेतलं आणि मग तुमचं बोट कट झालं, तुम्हाला साध्य रोग झाला, मग तुम्हाला अंगावर पांढरे डाग आले, तर काही दीक्षा छेद करायला सांगितलं नाही, आहे तसं पुढं तुम्ही तुमची चर्या करा. पण दीक्षेच्या अगोदर जर असं झालं असेल तर करता येत नाही. हे जे महावीर भैया आहेत, महावीर भैया नियम सागरजींच्या बरोबर होते, महान सागर महाराज ज्यांची दीक्षा पूज्य अर्जव सागर महाराजांच्याकडे झाली, म्हणजे पूज्य नमित सागर महाराजांचे गुरु अर्जव सागर आणि ते नमित सागर महाराजांचे धर्मबंधू महावीर भैया यांची 99लाच दीक्षा होणार होती. सुभाष सागर महाराजांची वगैरे दीक्षा झाली ना, तेव्हाच दीक्षा होणार होती, नाव सुद्धा त्यांचं फायनल होतं. पण दीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री इतकी ताप, बरोबर आहे ना महाराजी, इतकी ताप, अंगात फणफणा लागला, आचार्यशी म्हणले अशा अवस्थेत दीक्षा देता येत नाही. हे आचार्य आहेत ते आपले, ते अत्यंत असं सगळं कसोटीनंच करणार सगळं. म्हणजे ताप आल्यानंतर सुद्धा अंगात जर ताप असेल तर आहार द्यायचा नसतो. नाक गळण्यासारखी सर्दी आली असेल तर आहार द्यायचा नसतो, घ्यायला चालतो. तुम्ही म्हणणार उद्यापासून तुम्ही पण एक चौका कमी करशील, तुम्ही कुंभजवालेले हुशार आहेसा, मी तुमचा बाप आहे लक्षात ठेवा, मी तसं घावत नाही कुणाला काय. मग द्यायला पण चालत नाही म्हणजे घ्यायला पण चालत नाही असं तुम्ही म्हणून लगे उद्या चौका बंद करशीला, नाकातलं कप नंतर वाढेल, मीच पहिला वाळून जाईन. त्यामुळं नाही, खरं आयुर्वेद सांगतं लक्षात ठेवा. सर्दी वगैरे आली ना, सगळ्यात खरं औषध उपवासच आहे. आमच्यात तो पुरुषार्थ नाही, आम्ही पुरुषार्थ कमी आहे माझा, म्हणून मी खोटं बोलणार नाही. सर्दी अंगात कणकण आली की एक उपवास, जैन धर्माप्रमाणे तुम्ही एकादशी करताय तसं नवा, तेवढंच भगर सकाळी 9 वाजता उठल्याबरोबर तेवढंच एक दुधातला वाटीभर चहा, आणि 10 वाजता तेवढंच भगर, आणि 2 वाजता तेवढंच 5-6 केळी आणि स्पेशल चहा, आणि दिवसभर उपाशी राहिल्यामुळं संध्याकाळी आणि उपास सोडायला सांडगं, पापड आणि पोळी, बासुंदी सगळं. का उपास नाही काय? एकादशीचा, एकादशी दुप्पट खाशी, तो उपास नव्हे. उपास म्हणजे जैन धर्मातला किमान 2 भुक्ती त्याग पाहिजेत. किती भुक्ती त्याग पाहिजेत? किमान 2 भुक्ती. म्हणजे उद्या सकाळच्या पण 4 प्रकारच्या आहार पाण्याचा त्याग, आणि उद्या संध्याकाळच्या म्हणजे किमान आज संध्याकाळी 6 वाजता तुम्ही वासा जरी केला तरी परवा दिवशी सकाळी भगवंतांचं दर्शन घेऊन पूजा करून घरात जाऊपर्यंत निरंगार. मी पहिल्यांदा उपवास केलतो श्रवण बेळगोळा गेलो माताजींच्या बरोबर, आणि माताजी ती गेलो आणि तिथं चातुर्मास सुद्धा 3 उपवास करणार आणि माताजी 2 डोंगर चढणार. मग माझ्यात पुरुषत्व जागं झालं. यायला म्हटलं बायका 2-2, 3-3 उपवास करून 2-2 डोंगर चढा लागल्यात, आणि मी पुरुष अजून मी करू शकत नाही म्हटलो. मी पण घेतलोच नियम उपवासाचं. उपवासाचं नियम घेतलो. सकाळी मातांच्या बरोबर विंध्यगिरीचं दर्शन केलो. चंद्रगिरी चढायला कुठे येते?
आलो गप मुरगाळून खोलीत झोपलो. दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत कसं तर कड काढलं. आता रात्र झाल्यावर पर्यायच नाही. पण ती काय जीव सारखं चटचटा लागली की भुका लागल्यात भुका लागल्यात. संध्याकाळी 9 वाजता जाऊन मी संध्याकाळी 9ला जाऊन नारळाचं पाण्याची नारळ 2-4 घेऊन आलो. ते सकाळी काढायला वेळ नको म्हणून सगळं ते वरचं थासू. मी विनोद नाही, माझ्या पुढे जिनवाने. मी लक्षात ठेवा, तुमच्या चुका जर अशा स्वाभिमानानं काढत असेल तर माझी चूक सांगायला मला लाज वाटायचं काही काम नाही. सगळं काढून आणलो. रोज सकाळी 6ला उठवलो तर उठणार नाही. मी 4लाच आंघोळ केलो. झोपच नव्हती आणि उठायचा प्रश्न कुठे आहे. सकाळी 4-4:30लाच आंघोळ करून आणि जातानाच ते काढून आंघोळ केलो. ते काढलो, ते वरचं नारळाचं किटलीत भरून ठेवलो. आल्यावर आणि ती 5 मिनिटं वेळ कुठं आहे. बाहेर बघतोय तर दिवसच उजडणार. आणि आम्ही इकडे विद्यानंद निलयमध्ये राहायला, गावातली बस्ती तेवढ्या लांब. मी म्हटलं आता दिवस उजडला, आता जाऊन पाया पडून हित येऊन प्यायला तेवढं वेळ कुठं आहे. किटली घेऊनच तिकडं जाऊन पाया पडलो. 9 वेळा नमोकार मंत्र म्हणलो. सगळं चालू आहे. चाललोय फिरून तर का ती 4 MP ब्रह्मचारी आली. ती म्हणली जिनेंद्रबाई अभिषेक करू. अभिषेक आता म्हणलं याला पण आजच अभिषेकाला यायचं करतोय काय त्यांच्या पुढं. गेलो कसं तर एक कळस ओतलो. नीट तिथं दीदींच्या चौक्यात किटली घेऊन गेलो. पहिला म्हटलं पेला दे. पहिला घाट घाट एक तांब्यावरून पाणीच पिलो. नारळ पाणी होतंय. लक्षात ठेवा, आचार्यजींनी मूक मातीमध्ये सांगितलं, आज कितीही चांगलं स्वयंपाक करणारा आचार्य जरी असला, तुम्ही महिला जरी असला, तर पहिली भाकरी तुमची करपलेली आहे. ज्या दिवशी शिकला त्या दिवशी तुमची भाकरी करपली. तुमची भाकरी करपली, माझा उपास करपला, एवढाच फरक आहे. दुसरं काय नाही. पण परिणाम ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या असतात. त्यामुळं साधूंना असू दे, श्रावकांना असू दे, अत्यंत विचार आणि भावना व्यवस्थित ठेवून करायची असते. म्हणून द्रव्यशुद्धी. म्हणून आपण चौक्यात येताना अत्यंत मनापासून सगळं विचारून यायचं असतं. चौक्यात या म्हणताना आपण अंतरंगपूर्वक बोलवायचं असतं. ही द्रव्यशुद्धी अशी साधूंना सुद्धा तपस्या करत असताना शारीरिक क्षमता पक्की पाहिजे. वज्र ऋषभ नारा सहननासारखं सहनन पाहिजे, उत्कृष्ट सहनन पाहिजे, तर सगळी द्रव्यशुद्धी असते. क्षेत्रशुद्धी. आता क्षेत्रशुद्धी म्हणजे जिथं आपण साधना करणार आहे ते साधना स्थान सुद्धा चांगलं पाहिजे, योग्य पाहिजे. कुठं पण बसून तुम्ही अष्टक करून बघा, होतंय काय? होत नाही. साधना करण्याचं स्थान सुद्धा योग्य. जो श्रवण बाळ आई वडिलांना समेत कावडीतून काशीची यात्रेला घेऊन गेला, तीर्थक्षेत्रांच्या यात्रेला घेऊन चालला होता, त्या आई वडिलांच्या डोळ्यातले पाणी सुद्धा तो कधी पडून दिला नाही जमिनीवर. इतकं त्याचं आई वडिलांच्यावर प्रेम होतं, श्रद्धा होती, आस्था होती. आणि एकदा प्रवासाच्या काळामध्ये पाणीच मिळेना कोणाला. ते आई वडील सारखं पाणी दे रे, लई ताण लागल्या, पाणी दे रे. आता ही वज्ज घेऊन चालायला याला पण पाणी मिळेना. आणि थोड्या अंतरावर गेला आणि तो चिडला. दमती राही की नाही म्हटला, तुम्हालाच एवढं काय, मला काही त्रास होईना, पुढं काहीतरी हिरवं दिसायला, थांबा तिथं आणून देतो म्हटलं. आणि त्या बरोबर झाडाच्या खाली गेला आणि परत आई वडील म्हणले, बा जर पाणी दे रे, लई ताण लागलोय. कावड खाली ठेवला आणि जोरान चिडला, काय तुम्हाला नुसतं इथं कावडीत बिघडून बसून बिघडा लागले, मी चाला लागलोय, भरताय का 1 तासभर पाणी.
एक शब्द कधी उरपाट न बोलणारा श्रवण बाळ मरण्यापर्यंतची भाषेचं स्खलन केलं त्याचं. चुकलाच तो. आई वडील म्हटले, बाबा तुझ्या पाया पडतो, तू नाही पाणी दिलास तर चालेल, पण तू असं बोलू नकोस, तू असं वागू नकोस. लक्षात ठेवा श्रावकांनो, मुलांनो आणि मुलींनो, आई वडिलांना एखाद्या वेळेला जेवण नाही दिलं तर चालेल. अथर्व, आई वडिलांना एक वेळेला जेवायला नाही घातला तर चालेल. एकांतात लोकांच्यात तर सोडा, एकांतात सुद्धा आई वडिलांचा अपमान करण्याचे कधी मनात भाव ठेवू नका. आई वडिलांना उरपाट बोलायचं, आई वडिलांना अभिनय करायचं, आई वडिलांच्या बरोबर जोरात आवाजात बोलायचं कधी भाव करू नका. एखाद्या वेळेला साधूंना वरण भाजी भात घाला, एखाद्या वेळेला साधूंच्या गुरूंची तुम्ही सेवा करू नका. सगळे आम्ही साधू लोक, पण आपल्यापेक्षा सिनियर साधूंना, आपल्यापेक्षा मोठ्या गुरूंना कधी उच्च स्वरामध्ये बघून बोलू नका, डोळे वर करून बोलू नका, उच्च आवाजात कधी बोलू नका. त्याच्या एवढं पाप ह्या विश्वात दुसरं कुठलं नाही. घरात आई वडिलांच्या बरोबर उमरटपणानं वागणं आणि धर्मामध्ये गुरूंच्या सोबत अहंकारानं आणि उमरटपणानं वागणं, बोलणं, बघणं, चालणं अत्यंत फार पापाला कारणीभूत आहे. साधूंची शरीरयष्टी किती पण चांगलं असू दे, साधूंनी कधी छाती ताट करून चालायचे नसते. साधूंचं चालणं न्यूट्रल असलं पाहिजे, नॉर्मल असलं पाहिजे. पिंची काकत लावून असं छाती फुगून असं पैलवान तालमीत चालल्यागत असं जर चालायला लागलो तर समाजामध्ये आणि मूलाचार ग्रंथामध्ये साधूंचा अहंकारी चाल म्हणून त्याला उत्तर आहे. त्याच्यामुळं दिगंबर मुद्रेची अपमान आहे. अन्य लोक दिगंबर मुद्रेचा अपमान करतात, अपशब्द वापरतात दिगंबर मुद्रे बाबतीत. त्या श्रवण बाळाला तिथं गेल्यावर त्याची बुद्धीच भ्रष्ट झाली. पाणी आणायसाठी गेला आणि तिथं गेल्यानंतर ती जागा सोडून असं पुढंपर्यंत गेला आणि मग त्याच्या मनामध्ये लक्षात आलं, आपण आई वडिलांना उलट बोललोय, आई वडिलांना उंबरटपणानं बोललोय, आई वडिलांचा आपण तिरस्कार केलो, अपशब्द वापरलो, किती मोठं पाप केलो असं विचार करत चालत असतोय. तोपर्यंत तिथं पुढं साधू संत दिसतात. त्या साधू संतांचं दर्शन घेतो आणि तू विचारतो, ज्या आई वडिलांना मी कधी वर डोळं करून बोललो नाही, ते आंधळे आहेत, त्यांना काहीही दिसत नाही. त्या आंधळ्या आई बापांच्या पुढं ऐकायला लागलाय का झोपालाय? आंधळ्या आई बापांच्या पुढं सुद्धा तो कधी डोळं वर करून बघितला नाही. एवढी त्याच्यामध्ये माझ्यामध्ये नम्रता होती. आणि मला इथं आल्यानंतर माझ्या आई वडिलांच्या बद्दल असे भाव का झाले, कारण काय? तर त्यांनी तिथं सांगितलं की परशुरामानं ह्याच झाडाखाली त्याच्या आईचं रेणुकाचं काय केलता, शिरच्छेद केलता. आणि त्यामुळं तिथं होऊन एवढे वर्ष झालती तरी सुद्धा तिथं अजून ते वेब्स, वातावरण सगळं तसंच होतं. लक्षात ठेवा. त्यामुळं तिथं प्रत्येक जीव, कोणताही जीव गेला तर तिथं त्याच्या मनामध्ये क्रोध, हिंसा, कुणाच्या बद्दल आदर, प्रेम, आस्था राहत नाही. तो अत्यंत मनामध्ये आई वडिलांची क्षमा याचना मागितला आणि केवळ एकदा पाणी घेईन आणि कधी एकदा जाऊन मी आई वडिलांना पाणी पाजेन, त्या जागेतून, अपवित्र जागेतून मी केव्हा एकदा आई वडिलांना काढीन आणि मी केव्हा एकदा आई वडिलांचं पाय हात धरून पायाला हात लावून मी क्षमा मागेन, माफी मागेन, पश्चाताप करेन. अशा वेदना चालू झाल्या. ऐकायला लागल्या का झोपालाय? आणि तेवढ्यात दशरथाच्या बाणानं श्रवण बाळाचा काय झाला, मृत्यू झाला.
अनायत अज्ञानानं झाला. दोन अज्ञानानं केलेल्या गोष्टीचं पाप किती मोठं आहे बघा. सांगू काय नको? कर्मसिद्धांत सांगू काय नको? नको तर चला सांगू. एक, द्रौपदीनं अज्ञानात केली पाप. आरिका अवस्थेत असताना, पूर्वभावामध्ये आरिका अवस्थेत असताना एक वेश्या स्त्री 5 पुरुषांना घेऊन चालली होती. किती पुरुषांना? त्या ती सहज मनात नुसता भाव केली, वचनानं पण नव्हे, मनात नुसता भाव केली. काय त्या स्त्रीला 5 पुरुषांच्यावर भोग भोगत्या किती आनंद येत असेल. एवढं नुसता मनात भाव आणली, 1 मिनिटामध्ये ती स्थिर झाली. मी चुकलो, निंदा ग्रह केली, सगळं केली, गुरूंच्याकडे जाऊन प्रायश्चित घेतली, घोर तपस्या केली. जैन धर्मात ती 5 नवऱ्यांची बायको नाही, पण 5 नवऱ्यांची बायको सारखं तिच्यावर अपवाद आपल्यात पण आला लक्षात. एक जाता जाता भावनिक चूक केली, द्रौपदीला ते भोगायला लागलं. हिंदू धर्मामध्ये विचार न करता कुंतीने एकदम बोलली, देखो माता अर्जुन को दान में क्या मिला है. असं ती सगळी 5 भाऊ द्रौपदीला घेऊन आले आणि अर्जुनाबरोबर स्वयंवरामध्ये ते अर्जुनानं तिला जिंकला. नकुल काय सहदेव म्हणतोय, माता देखो अर्जुन को दान में क्या मिला है. आणि अविचार करता ते आई बोलली, मी कालच सांगितलं होतो, प्रत्येक ठिकाणी पोरच चुकीचे असतात असं नाही, सुनाच चुकीचे असतात असं नाही, आया सुद्धा काही वेळेला चुकीचे असतात. कुंती भावनेच्या वरात बोलली, जे मिळाले ते 5 जण वाटून घ्या म्हणली, म्हणून ती 5 पांडवांची बायको झाली. एक कुंतीची चूक द्रौपदीला 5 पांडवांची बायको व्हायला निमित्त झालं. एक द्रौपदीचे पूर्वभावातील भाव 5 नवऱ्यांची पत्नी म्हणून भोगायची झाली. आणि एक दशरथानं सोडलेला फक्त बाण हरिण समजून त्याला लागला, त्यानं तिथं श्राप दिला. आणि हिंदू रामायणामध्ये महाभारतामध्ये पांडू राजानं सुद्धा ते हरिण पाहिजे म्हटल्यानंतर ती बाण मारायला, आणि ते हरिण नसून ते एक म्हणजे साधू होते, त्यांनी तसलं रूप धारण करत होते. आणि ते एक साधू आणि म्हणजे त्यांची पत्नी मिळून ते आपल्या प्रेमाच्या चर्चा करत बसले होते. तिथं एक बाण दोघांना घुसला, दोघंही मेले. आणि त्या साधूंनी शाप दिला की तू कुठल्याही स्त्रीशी परत संबंध ठेवू शकत नाहीस, आणि ज्या दिवशी ठेवशील त्या दिवशी तुझा मृत्यू होईल. हिंदू धर्माप्रमाणे एक अज्ञानाने केलेलं पाप. मुलांनो, भावनेच्या भरात आपण लकी उतावळे होतो. भावनेच्या भरात आपण काहीतरी बोलतो, काहीतरी करतो, काहीतरी आपल्याला सुस्त करतो. उतावळेपणानं अज्ञानानं केलेल्या एका चुकीची फळं ही लोक आयुष्यभर भोगत गेली. आपण तर मग केलेल्या फळांचं ईर्ष्येपोटी, द्वेषापोटी, तिरस्कारापोटी, शत्रुत्वापोटी केलेलं, मग आपण केलेलं भाव किती फेडावं लागतील आपल्याला. म्हणून ती क्षेत्राची अशुद्धी होती श्रवण बाळाची, त्यामुळे त्याचे परिणाम असे झाले. म्हणून कोणतेही धार्मिक काम करत असताना पंचकल्याण पूजा करतोय आपण, विधान करतो. पंचकल्याण पूजा करण्याचं स्थान सुद्धा असं वंडमाळ असता कामा नये. उपजाऊ जमीन पाहिजे, जिथं पेरलं तर पीक उगवू शकतं, जिथे एखादं बी लावलं, झाडाचं रोप लावलं तर झाड उगवू शकतं, अशा ठिकाणीच पंचकल्याण पूजेचे संस्कार झाले पाहिजेत. मशानभूमी असता कामा नये, पडीक बंजर जमीन असता कामा नये. मग एक मूर्तीवर संस्कार करायला जर एवढी जागा पवित्र लागत असेल
तर आपल्या आत्म्यावर संस्कार करून येणारी ही स्वाध्यायाची, पूजा करण्याची, धर्म करण्याचं, ज्ञान घेण्याचं, हे सगळं धर्म करण्याचं स्थान किती चांगलं पाहिजे, किती पवित्र पाहिजे. म्हणून क्षेत्रशुद्धी. कुठेही बसलो आणि मी काही केलो नाही, धर्माची क्रिया होईल पण ती शुद्धी मानली जाणार नाही. आणि शुद्धी नसेल तर तेवढ्याच प्रमाणामध्ये कर्माची निर्जरा होणार नाही. म्हणून स्वाध्याय करत असताना, साधूंच्या जवळ असताना, साधूंच्या खोलीत असताना, किंवा आपण मंदिरात असताना आसाधना दोष लिहिलेत का नाही मंदिरात, 16 काय 36 आसाधना 32 काय तर असतात बघा. आसाधना किती 84 काय 72 काय 84 आसाधना दोष. नखं काढायचं नाही, मळ काढायचं नाही, हात घासायचे नाहीत, पाय पसरायचे नाहीत, आधी जांबिया द्यायची, असे अनेक. आता जांबी काय आपल्या हातात नाही, ती आपल्या जेवणाच्या हातात आहे, रात्रीच्या जागरणाच्या हातात आहे. पण जे आपल्या हातात आहे तेवढे तरी दोषापासून आपण वाचलं पाहिजे का नको. हे न करण्याच्या क्रिया आहेत आणि आम्ही सगळं तिथं जाऊन करत बसतोय. गप्पा मारायचं नाही. आमचं सगळं गावचं कुठं काढायचं स्थान कुठलं आहे आता, कारण तिथं सगळ्यांना वाटतंय आता सून मंदिरात गेल्या म्हणजे धर्म करायला गेल्या. सासूचा विश्वास सुनावर मंदिरातला आहे आणि सुनाचा विश्वास सासूवर मंदिरात आहे. आणि बरोबर आम्ही तिथंच येऊन एकमेकाची माफं काढत बसतो, एकमेकाबद्दल ईर्ष्या मत्सर द्वेष करतो. पाप लागतं, लक्षात ठेवा. नीच गोत्राचा बंद होतो निंदा करायला चालू केलं तर. बोलणाऱ्याला पण होतो आणि ऐकणाऱ्याला पण होतो. म्हणून आपण धर्माचे कार्य मंदिरात चांगल्या ठिकाणी येऊन ऐकलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि मग त्याला आचरणात आणण्याचा प्रयत्न संपूर्ण भारत आपण बहिर्विश्वात फिरत असताना केलं पाहिजे. तरच होतंय, नंतर होत नाही. कालशुद्धी, कालशुद्धी, वेळेची शुद्धी. वेळेची शुद्धी सुद्धा महत्वाची आहे. वेळेची शुद्धी म्हणजे ग्रहण काल, राहू काळ आधी हे बघून काम करायचं असतं. कुठल्याही काळात जाऊन काय करायचं नसतं. आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवत नाही आणि मग आपल्यामध्ये त्या दोषांचं पालन खूप सहजतेने होतं. आणि मग तुम्ही मला सांगा एकासनचा अर्थ काय, तर तुम्ही लगेच सांगताय 24 तासामध्ये एकदा एका आसनामध्ये बसून जेवणं म्हणजे एकासन. मग रात्री 12ला जेवलं तर चालतंय? तोंडानं सांगा. श्रावण चालू झाला होता आजपासून, नाही उद्यापासून आहे ना. नंदी बैल बसवाने तकतले गोंडाळ गॅस बॅटरी उद्यापासून चालू होणार आहे. काय सांगत होतो? एकासन. एकासनचा अर्थ काय? दिवस उगवल्यानंतर सूर्योदयाच्या नंतर 2 घडी आणि सूर्यास्ताच्या अगोदर 2 घडी एकाच आसनावर बसून मौन धारण करून जे शुद्ध आहाराचं एक वेळेलाच ग्रहण करतात त्याला एकासन म्हणायचं. आता तुमचं षोडशकारण दशलक्षणमध्ये एकासन असणार आहे, होय काय नाही? एकादशीसारखे एकासन नाही, दशलक्षणसारखे एकासन होय ना. हां, मग जेवायला जिथं आम्ही सोय करतोय तिथं गप्प जेवायचं, खाली मान घालून, भांडा भांडी हे ते. आणि तिथं मी आता जिथं तुमच्या दशलक्षणमध्ये जेवणाची सोय करायची आहे तिथं CCTVच लावणार आहे, आवाजाची CCTV लावणार आहे. आणि त्या CCTVत काय दिसतंय आणि ऐकायला येतंय त्याच्यावर दुपारी आणि दुसऱ्या दिवशी प्रवचन असणार. मग त्या प्रवचनाची हिरोईनी कोण, त्या CCTVत कोण काय केलंय ती हिरोईनी. हा, आशीर्वाद 10 दिवस उपवास करा, घरात जाऊन जेवण करून जेवा. आता अधर्म करतच आम्ही खाणार म्हटल्यावर आमच्याकडे असलेल्या लोकांना दरवाजाच बंद आहे.
आमच्या ठिकाणी धर्म करत कोण करतील त्यांना स्थान आहे. आम्ही महाराजजी आत्तापर्यंत झालं, पण यावर्षी आम्ही नक्की चुकीचं काय करणार नाही. तुम्ही सांगशील तसं धार्मिक पद्धतीनंच आम्ही सगळं करतो. अशी 5 आली तर बास आहे तुम्हाला. 100 कौरू घेऊन काय करायचे. आणि असं पाळायचं होत नाही, तिने घरात जाऊन जीव देत, काय अडचण आहे. इथं बास्केट उचलायची ताकद नसते आणि आता ही स्वयंपाक जाऊन करणार घरात आणि खाणार मला माहित नाही. 2 दिवस करशीला, तिसऱ्या दिवशी तुम्ही म्हणशीला तसं ताट धू म्हणला तर धुतो. कारण इथं जे परिणाम, इथं सेवाभाव असणार आहे ते तुमच्या घरात कधीच असणार नाही. कधीच असणार. किती जण बसायच तेवढे बसा. षोडशकरण दशलक्षण दरवर्षी करणारे बसाच. पण किमान कित्येक वर्षानं दिगंबर मुनी महाराजांचा आचार्य संघाचा इथं चातुर्मास होतोय. किमान 1 वर्ष तरी मी षोडशकरण पूजा ओवाळीन, हे 1 वर्ष तरी मी दशलक्षण ओवाळीन असं म्हणून सगळ्या सुनांनी बसा, पूजा करा. नाहीतर माझी सासू मी घरात आल्यावर दशलक्षण घेतली तसं माझी सून आल्यावर मी दशलक्षण घेणार म्हणत बच्चीला. सून यायच्या अगोदर तुम्ही गेला तर काय करायचं. दीक्षा घेऊन गॅरंटी आहे तुमची आमची. आणि आलेली सून तुम्हाला दशलक्षण करायला देत्या काय, तीच जाऊन पहिला बसत्या ह्याची तर गॅरंटी आहे. त्यामुळं निदान 1 वर्ष तरी तुम्हाला ही संधी गुरूंच्या मुखातून दशलक्षण षोडशकरण ऐकायला मिळणार आहे. त्या संधीचं सोनं करून घेऊन 1 दिवस तरी, 1 वर्ष तरी यावर्षी मी षोडशकरण दशलक्षण रत्नत्रय पंचमेरू जेवढी पूजा असतील त्या सगळ्या पूजा करणार म्हणून संकल्प करा. षोडशकरणवाल्यांनी दशलक्षण पण ओवाळायचंच, दशलक्षणवाल्यांनी षोडशकरण पण ओवाळायचंच. पंचमेरू चालू झाले की जाऊन चहा पिऊन यायचं नाही. दशलक्षण चालू झाले की षोडशकरणवाले जाऊन केळ खाऊन यायचं नाही. सगळं मला माहिती. आत्ता जर शानी झाली असतील सोडा, चालणार नाही. लक्षात. त्यावेळी पंडितांना पण नियम देणार आहे मी. एकदा माझ्या बरोबर मंडपात आलं की मी मंडपातनं बाहेर पडू पर्यंत चहा बंडू बाबा, चहा नाही, कॉफी नाही, काय नाही. 1 वर्ष बघा तुम्ही त्याचा आनंद घेऊ. त्याचा आनंद एवढा भयानक येईल ना तुमच्या मनामध्ये. आणि मी सुद्धा, तुम्ही आम्ही केलेलं कित्येक भवातलं पाप नाही फेडलं तर विचार नाही. कारण इथं द्रव्य शुद्धी, क्षेत्रशुद्धी, कालशुद्धी, परिणामांची शुद्धी. सकाळी बरोबर 6 वाजता पूजा चालू, बरोबर षोडशकरण 10ला बंद. दशलक्षण सुमेरू पर्वत चालू झालं की 11, 11:15, 11:30 बंद. रत्नत्रय चालू झाले की 12, 12:15 बंद. दिवसभर काही विकल्प होत नाहीत, आर्थ उद्यान होत नाहीत, काय होत नाहीत. सकाळी येऊन दिवसभर सगळं करून पित्त वाढतंय. मग तुमचं 10 दिवस संपलं की जेवढं पैसे तिथं धर्माला घातलाय तेवढं नवऱ्याला परत दवाखान्याला घालायला लागते. 4-10 दिवस धर्म करायचं, 11व्या दिवशी सोड सलाईन, कर इंजेक्शन, खा गोळ्या. मग डॉक्टर सांगितलंय रात्री पण खात्यात, दिवसा पण खात्यात. काय गरज नाही. तुमची जेवढी शक्ती आहे. तुम्हाला 12 वाजता इथं सुटलं, 1 वाजता जेवायला गेला, तुम्ही परत संध्याकाळी 5 वाजता पाणी प्या. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या दिवशी दूध प्या. पण मन प्रसन्न पाहिजे, शरीर स्वस्थ पाहिजे, उत्साही प्रमाणात सगळं करायला पाहिजे. षोडशकरण चालू झाल्यावर दशलक्षण केव्हा चालू होईल, दशलक्षण चालू झाल्यावर विसर्जन केव्हा होईल, विसर्जन झाल्यावर महाराज केव्हा जाईल. आणि मग तिथे गेल्यावर गेटवर भांडणं, माझा पहिला नंबर आणि तुझा पहिला नंबर.
मग परिणामच जर शांत राहणार नसतील तर ती पूजा काय कामाची आहे लक्षात. म्हणून द्रव्य, क्षेत्र, काल ह्या सगळ्यांच्या शुद्धीपूर्वक केलेला धर्म आणि द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव यांनी आम्ही केलेला धर्म, या दोन्हीमध्ये तुमच्या श्रावक धर्माची शुद्धता वाढणार आहे आणि आमच्या साधू धर्माची शुद्धता वाढणार. भाव शुद्धी, परिणामांची शुद्धी पाहिजे. वंदे तद्गुण लब्धे निश्चयानं, हे भगवान तुमच्यासारखे गुण मला प्राप्त व्हावेत. आणि व्यवहारामध्ये समता सर्व भूतेषु, काय संता सर्व भूतेषु संयमे शुभ, सगळ्या विश्वाचं कल्याण होऊ दे, सगळ्या लोकांचं चांगलं होऊ दे, माझ्या शत्रूंचं सुद्धा चांगलं होऊ दे. माझ्यावर जे दुःख संकट आलंय ते माझ्या शत्रूंच्यावर सुद्धा येऊ नये. सगळ्यांचं सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. व्यवहारामध्ये भावना पाहिजे पूजा करताना, निश्चयानं भगवंतांच्या सारख्या गुणांची प्राप्ती मला होऊ दे. अशा अत्यंत निर्मळ मनानी अंतरंगानी परिणामांनी ज्यावेळी तुम्ही पूजा करशीला त्यावेळी तुम्हाला श्रावकत्वाचा आनंद येईल. आणि या सगळ्या विचारांनी शुद्धीपूर्वक ज्यावेळी आम्ही एखादं तपश्चरण करेन, साधना करेन, ध्यान करेन, सामायिक करेन, तर त्याचा आश्रयस्थान फार महत्वाचं आहे. आणि जे परिणाम असतात ते आश्रयस्थान असतात. तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय, ह्यांनी सिंहासनावर बसल्यात, ह्यानाला बोलायला काय बिघडते, सगळं ह्यानाला पाहिजे तसं मिळतंय. आमच्या साधूंना वाटतं ह्यानाला काय, ह्यानाला पाहिजे तसं सगळं असतंय, ह्यांनी मोठं आहेत. तुमच्या लक्षात ठेवा, मी मोठा असाच झालो नाही. माझ्या मोठ्यांचा मी आदर केलो म्हणून जगानं मला मोठ्या स्थानावर बसवलं. आणि जगानं मला मोठ्या स्थानावर बसवल्यावर माझ्या संघातल्या सगळ्या मोठ्या साधूंनी सुद्धा मला मोठ्या स्थानावर स्वीकारलं. मला त्यांनी बाहेर काढलं नाही, धाकलून. लक्षात, 4 लोक बसवली म्हणून मोठं होत नाही कोण. संघातली साधू लोक स्वीकारली पाहिजेत. मला अहंकार नाही, मी मोठा आहे त्याचा, पण मी मोठा झालो त्याला सगळ्यात मोठं कारण काय असेल तर गुरूंचे संस्कार, गुरूंचे विचार. नाहीतर आम्हाला घरात कोणी विचारत नव्हतं. जगात विचारण्यासारखं आमचं स्थान निर्माण झालेलं कारण काय, ज्यांनी संस्कार केले त्यांचा आम्ही कधी अनादर केला नाही. ज्यांनी लायसन दिलं, या स्थानावर आणलं, त्यांचा कधी आम्ही अभिनय केला नाही, त्यांचा कधी अनादर केला नाही. त्यांच्या पुढं वर डोळं करून बोलायचं कधी धडच झालं नाही. ज्या जुन्या बायका आहेत किंवा ही जुनी पोरं आहेत, स्वप्नील, अमोल, बंडूभैया, त्यावेळीची सगळी विचारा, आमच्यावर सुद्धा आचारशी एकदा किती चिडत होती. खोलीत नव्हे, मंचवर, स्टेजवर चिडत होते, कसं बोलत होते. पण आम्ही आमच्या गुरूंच्या कावण्याला कधी काव म्हणून घेतलो नाही. आम्ही त्याला फुलं म्हणून स्वीकारलो. म्हणून आज आमच्या डोक्यावरनी फुलं पडतात लोकांच्या असते. लक्षात ठेवा. त्याच वेळी आमच्या गुरूंच्या विचारांना आम्ही चुकीच्या पद्धतीने घेतलो असतो आणि गुरूंना सोडावं, संघ सोडावं, उलट बोलावं, अभिनय करावं असे भाव झाले असते. आज हिथं काय, मी कुठं असतो काय नसतो हे पण मला माहीत नाही. तेव्हाच मी गेलो असतो. असंच कोण मोठं होत नाही. आणि मोठं झाल्यावर ज्याला जग स्वीकारतं तो मोठा असतो. आपली 4 आजूबाजूची लोक स्वीकारतात, त्याला कधी कोण मोठंच म्हणत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणून विनय पाहिजे. घरात आई वडिलांचा विनय पाहिजे आणि धर्मात गुरूंच्या बाबतीत आदर विनय पाहिजे. वर डोळं करून बोलायचे सुद्धा, बघायचे सुद्धा भाव होता कामा नाहीत. बोलायचं तर विषयच लिहिला आमचा. अशी आमच्या मनात, आमच्या गुरु
वर्यांच्या बाबतीत, सगळ्या साधूंची मोठ्यांच्या बाबतीत आणि श्रावकांची वडीलधाऱ्यांच्या बाबतीत ज्यावेळी भाव होतील त्यावेळी आपली ही सगळी शुद्धी होते, त्यावेळी आपल्या परिणामांची शुद्धी होते आणि त्यावेळेला आपल्या आत्म्याचा परमात्मा बनण्याचा मार्ग खुला होतो. लक्षात. म्हणून आश्रय, आश्रय म्हणजे अभिप्राय, आधार. तुम्ही पूजा करण्याचं कारण काय? एक गाव होतं, गाव कोणतं? कुंभोज. आणि त्या कुंभोज मध्ये अत्यंत सगळी लोक फार कशी होती? धार्मिक होती आणि कशी होती? चांगली होती. आणि त्या गावात एक आजी होती, आयुष्यभर रात्रंदिवस काबाड कष्ट, काबाड कष्ट, काबाड कष्ट. जाता जाता बसतीत बहिणच पाया पडणार. आता तिला सगळं एकदा करून करून दमली होती ती. बाळ्याका दमली नव्हती ती गोष्टीतली आजी. आता म्हटली आयुष्यभर रात्रंदिवस हेच करत बसलोय, आता ह्या वर्षी काय पण होऊ दे, चंद्रपूर सागर महाराज आल्यात, ह्या वर्षी लोपी घ्यायचीच, लोपी करायचंच, पूजा करायचंच म्हणले. मग पूजा करायचं म्हटल्यानंतर मग काय, शी आता पूजा कशी करायची असते, पूजा काय मला माहीतच नाही. मग गेली चिनू पंडितकडं, बंडू मामाकडे गेली, पूजा कशी करायची, काय काय दशलक्षांचं काय. त्यांनी पण सांगितलं असं द्रव्य आणायचं, हे करायचं, ते करायचं, बघा असं तसं. मग षोडशकरण चालू होतंय, एक 4 दिवस बघा आणि मग दशलक्षणला नंतर बसा बघा. ठीक म्हणली, ठीक आहे. मग षोडशकारांच्या बायका या लागल्या. मग त्यांच्या हातातले ते पाटल्या बिटल्या ते सगळं बघून, हे पाटलीनबाई मम्मीच्या हातातली पाटली ते सगळं तोडं बिडं सगळं बघून हिला वाटलं पूजेला बसताना हे सगळं लागतेच. आणि तिनं आयुष्यभर मिळवलेल्या पैशातलं सगळं साठवून ठेवलेल्या पैशाचं पाटल्या बिटल्या सगळं घेऊन दुसऱ्या दिवशी जाऊन आणलीच. सगळं 4-5 तोळं पाटली, सगळं सगळं द्रव्य गोळा केली, सगळं केली. उद्या आणि सकाळी मी मगाशी सांगितलं तसं येऊन आणि वेळ नको जेवायला म्हणून रात्री संध्याकाळी आदल्या दिवशी दुधातलं, बंडूबाई कशातलं, पाणी न वापरलेलं चालते की 24 तास, काय होती त्याला, प्लीज घ्या. एक लक्षात ठेवा, रात्र झालेली कोणतीही वस्तू, दिवस बदलला, आहारामध्ये प्रतिमाधारी असू देत कोणी असू दे, कुठली वस्तू चालत नाही. गल्ली बदलली वस्तू चालत नाही. निम शिरगावला घेतो बिस्किट आणि म्हणतो नाही ह्याच्यात महाराजजी पाणी नाही दूध घातलंय, दूध. म्हणलं तूच खाता पहिलवान हो एकदा. चालत नाही. शुद्धी, भाजी भाकरी असू दे शुद्ध पाहिजे. लक्ष. मी आदल्या दिवशी संध्याकाळीच करून ठेवली, 1-2ला पूजा संपल्यावर येऊन करायचं का म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग जरा गेली पूजेला, अर्धा तास लेट गेली, करत थेट पुढंच गेली, पहिल्या नंबरला जाऊन बसली. मग बंडू मामा पण म्हटला, साविका पण म्हटल्या कधीतरी येऊन करायला लागल्यावर करू देत. माझ्यासारखा मी पण ग बसलो, उगाच म्हातारे माणसाला कशाला काय बोलायचं म्हटलं, येऊन बसली. हिचं पूजा करताना बघा सारखं उदक चंदन, शेजा तोंडापुढे एकदा हात, तुझ्या तोंडापुढे एखादा हात, सगळे चालूच. ही आता कुंभोजच्या बायका कसल्या धार्मिक, हे पुढे देवाला सोडून हिच्या हाताकडे कशाला बघत बसच्या. तास झालं 2 तास झालं मुद्दामणं ही शेजारीच्या हातापाशी नेल्यावर असं वाजवून दाखवली. ती शक्ती कपूर पिक्चर मध्ये हातातला कडा वाजवतोय तसं. तरी पण आमच्या कुंभोजच्या बायका कशा आहेत, धार्मिक. वीत रागो बनभूतो न भविष्यती. आमच्या कुंभोजच्या बायका बघा तुम्ही, खोटं वाटलं तर हरियन ह्याचं असं रील्स निघलं पाहिजेत. ते रील्स बघितल्यानंतर देव इथं स्टेजवर आहे का, इथंच बसलाय असं वाटलं बघ. असं पूजा भक्ती यावर्षी बायका करतात का सगळं. पण आमच्या सगळ्या महिलांचं लक्ष फक्त देवाकडं, गुरूंच्या वचनाकडं. अत्यंत चांगली भक्तिपूर्वक पूजा चालली.
हिला हिच्या हातातलं पाटल्या कोण बघितले म्हणल्यावर एवढं राग, घरात गेलेली ती शेंगदाण्याची पोळी पण ती खाईना. सगळं इकडं तिकडं सगळं काय इस्कटी चालू झालं, सगळं झालं. मुद्दामनं गल्लीत तिच्या घराकडे जा, हिच्याकडे जा, मुद्दामनं हात पुढं कर. पण सगळी त्यावेळी वीतरागी भगवंतांची पूजा करून वीतराग व्हायसाठी पूजा केली. हिच्या हाताकडे कोण बघते? संध्याकाळी तेवढ्यात बरोबर लाईट गेली. लाईट गेल्यावर कंदील लावली आणि काय राग आलता कोणास ठाऊक, पाय झाडायला गेली, लात कंदील पाय कंदीलला लागलं. घरात सगळी आग लागली, आग सगळी लागली. ही बहीर आली पळत, दंगा कर लागली. आमची वीर सेवादलची जैन युवा मंचची पोरं जाऊन घर विजवा लागल्यात, आग विजवा लागल्यात, सगळं करा लागल्यात, सगळं चालू आहे. तर काय सुमित शाना आला. सुमित आला आणि ती आजी असं दंगा करत होती. तिथं आला आणि आजीला ते असं हात बडवताना ते जाळ लागलेलं त्या पाटलीत चमकत होतं की सगळं. आणि ह्यो 8 वाजता जाऊन म्हणतोय, आजी का रडा लागल्यास? बाबा माझं घर जळा लागले. मग घर जळताना ती पाटलीकडे बघितलं, म्हणला आजी पाटली कवा केलीस? फार चांगलं आहे की. भाड्या सकाळी आला असतास आणि एवढंच विचारलं असतास तर माझं घर तर जळायचं राहिलं असतं. एवढं सकाळ जर कोण विचारलं नाही म्हणून एवढं सगळं झालं. सांगा मला, असं दशलक्षण करून काय फायदा आहे? असं षोडशकरण करून काय फायदा आहे? त्या रावणानं बहुरूपिणी विद्या प्राप्त करून रामाचा वध करून सीतेला मिळवण्यासाठी केलेली ती 9 दिवसाची साधना काय उपयोगाची आहे? तिथं भावशुद्धी आहेत? नाही. परिणामांची शुद्धी पाहिजे, परिणाम चांगले पाहिजेत. म्हणून त्या परिणामांचा आश्रय घेऊन आणि उत्कृष्ट सहनाचा आश्रय घेऊन सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान पूर्वक चारित्र्याला धारण करून ते सदैव प्रयत्नरती जे साधू महामुनिराज सदैव प्रयत्न करत असतात, तेच मुनी महाराज शीघ्र लवकरात लवकर काय होत असतात? मोक्षाला जात असतात. आणि तेच श्रावक लवकरात लवकर आपल्या आत्म्याला परमात्मा मिळवणारा मोक्ष मार्गाला स्वीकारत असतात. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्व आहे ते परिणामांची विशुद्धी. परिणाम चांगले पाहिजेत, द्रव्य क्षेत्र काल आणि भाव चांगलं पाहिजे, तरच आपल्या आत्म्याचा परमात्मा बनणारा श्रावक धर्म आणि साधू धर्म दोन्ही यशस्वी ठरतील. त्यामुळं कोणतंही धर्माचं काम करत असताना अत्यंत पवित्र भावनेनं आपण सगळेजण करूया. एवढीच मंगलमय भावना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.